दरम्यान इराणवर आत्ताच हल्ला करणार नाही आखाती देशांच्या विनंतीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलाय। अमेरिका आजपासून इराणवरती हल्ले करणार होती। चर्चेसाठी अमेरिकेला तसा प्रस्ताव येतोय असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे। अमेरिकेला हवा तसा प्रस्ताव चर्चेसाठी येत असल्याचं ते म्हणालेत। प्रस्तावात इराणचा अणुविकास कार्यक्रम नसेल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत। करार नाही तर मात्र इराणवर मोठा हल्ला करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। अमेरिकेकडून डोनाल्ड ट्रम्पकडून सातत्यानं इराणला हल्ल्याची धमकी दिली जात होती। त्यानंतर आखाती देशांनी केलेल्या विनंतीचं महत्त्व लक्षात घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आत्ताच हल्ला करणार नसल्याचं सांगितलेलं। अमेरिकेच्या हल्ल्यांना आम्हाला जराही भीती वाटत नाही। अमेरिकेच्या हल्ल्यांची आम्हाला जराही भीती वाटत नाही। नव्यानं हल्ला नाही या ट्रम्पच्या वक्तव्यांना इराणनं प्रत्युत्तर दिलंय। आखाती देशांचीच घाबरगुंडी उडाली असंही इराण म्हणतंय। अमेरिकेनं आता आखाती देशातलं सैन्य घेऊन जावं, इराणच्या सरकारी मीडियानं प्रसिद्धीपत्रक काढून हे प्रत्युत्तर दिलंय। अमेरिकेचं इराक, सौदी, कुवैत, बहरीन आणि कतार यूएईमध्ये सैन्य आहे। ओमान, जॉर्डन, सिरिया आणि तुर्कीमध्येही अमेरिकेचं सैन्य तैनात आहे। तर अमेरिकेचं इराणवरती पूर्णपणे नियंत्रण असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। इराणबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दरपोक्ती केली आहे। इराणजवळ कोणतंही अण्वस्त्र नसेल असं ते म्हणतायत। इराणचं नौदल, वायुदल जवळपास संपवल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे। इराणचं पहिल्या फळीतलं नेतृत्व संपलंय। इराणमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले। डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरपोक्तीवर इराणनं पलटवार केलाय। इराणसमोर अमेरिका गुडघे टेकेल असा दावा इराणच्या नेत्यांनी केलाय। खामेनेईंचा लष्कर सल्लागार मोहसिन रेजाई यांनी हे वक्तव्य केलंय। आमच्या ताकदीपुढे अमेरिकेला माघार घ्यावीच लागेल असंही रेजाई म्हणाले। हल्ल्याबाबत ट्रम्प स्वतःच बडबडतात आणि मग बेत रद्द करतात। ट्रम्प यांच्या धमक्यांवरती इराणी नेत्यांनी हा पलटवार केलेला आहे। तर ट्रम्प यांच्या धमकीवर इराणी सैन्यानं इशारा दिलाय। इराण पहिल्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि तयार असल्याचं आयआरजीसीनं म्हटलंय। इराणवर हल्ला करणाऱ्यांचे हात तोडू असं आयआरजीसीनं धमकावलंय। अमेरिका आणि त्यांच्या मित्रांना अद्दल घडवू, आक्रमण करणाऱ्यांना आत्मसमर्पण करायला लावू। ट्रम्प यांच्या बेताल बडबडीला इराणनं हे प्रत्युत्तर दिलंय। अमेरिकेनं हल्ला केल्यास आखातातील त्यांच्या मित्रांनाच जास्त भीती असल्याचा दावा इराणचा आहे। अमेरिकेनं हल्ला केल्यास आखातातल्या मित्रांना किंमत चुकवावी लागेल असा इशारा इराणनं दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।